हाय फ्रेंड्स, स्वाती केपी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण GK/GSचा डेली डोस पाहतोय. तर आजच्या आपले 25 प्रश्न पाहायला सुरुवात करणार आहोत. परंतु आज तुम्हाला थोडासा पावसाचा आवाज येणार आहे, थोडंसं इग्नोर करा, ठीक आहे. कारण कालपासून भरपूर पाऊस पडतो इकडे. तर 1911 पहा, डॅश डॅश या व्हाईसरॉयच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. फाळणी करण्याला कोण कारणीभूत होतं? तर लॉर्ड कर्झन होता. तेच आपल्याला बंगालची फाळणी रद्द कोणी केली असा जर प्रश्न आला तर लॉर्ड हार्डिंग्ज, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाची डॅश डॅश वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात. तर 65 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ते पदावर राहू शकतात. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत डॅश डॅश वर्षी संपणार आहे. तर यावर्षी संपणार आहे 2025-26 त्यामुळे लक्षात ठेवा, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, ठीक आहे. पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकूड हे जे धरण आहे ते भारतातलं सर्वात लांब धरण आहे आणि हे आहे ओडिसा राज्यामध्ये, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, गरम कोरडा उन्हाळा, सौम्य हिवाळा आणि मध्यम पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश ही सर्व कोणत्या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत? तर तैगा हवामानाची ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. पुढचा आहे, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एक छोटेसे शहर पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर टेराकोटा खेळण्यांसाठी, म्हणजे लाकडी खेळण्यांचा हा एक प्रकार आहे आणि त्यासाठी हे जे शहर आहे पळमनेर आंध्र प्रदेशातलं ते फेमस आहे, ठीक आहे. आंध्र प्रदेशातल्याच चित्ररथ जो होता यावर्षीचा 2025चा, त्याला 3ऱ्या क्रमांकाचं हे बक्षीस मिळालेलं आहे, 3रा क्रमांक मिळालेला आहे आणि त्याचं चित्ररथ कशावर होता? या लाकडी खेळण्यांवरच होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातली पहिली पुणे ही जी आहे ती महानगरपालिका ठरलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? तर भावार्थ दीपिका. पुढचा प्रश्न आहे, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो कोणामार्फत सोडवला जातो? तर संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांमार्फत तो संघर्ष सोडवला जातो. पुढचा आहे, सत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर आसाम या राज्यामध्ये सत्रिय नृत्याचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात येते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि तारीख किती असते? 23 जानेवारी, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मुंबईत 1948 परमहंस सभा कोणी स्थापन केली? तर 1848 मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली, ठीक आहे. पुढचा आहे, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोणते ॲसिड वापरलेले असते? तर सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कार्बोनिक ॲसिड वापरलेलं असतं, ठीक आहे. पुढचा आहे, भारतातील नगर परिषदांचे स्वेच्छाधीन कार्य कोणते? तर भारतातील नगर परिषदांना स्वतःचे जे अधिकार आहेत त्यामध्ये एक सार्वजनिक उद्याने तयार करण्याचं सुद्धा स्वेच्छाधीन कार्य त्यांचं आहे, ठीक आहे. जागतिक बँकेने 2015 निश्चित केलेली आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोणती? तर $1.90 प्रति दिवस ही आहे जागतिक बँकेने तयार केलेली आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा. पुढचा आहे, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ला कोणता? तर यातले बरेचसे प्रश्न हे अगोदरच्या परीक्षांमध्ये TCSने किंवा IBPSने विचारलेले आहेत, ठीक आहे. तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती, ठीक आहे. पुढचा आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर सर्वात लहान आहे मुंबई शहर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा आहे, ठीक आहे. पुढचा आहे, नंदीकुलू हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर नृत्य आणि कोणत्या राज्यातील आहे ते नृत्य किंवा सण आहे, कोणत्या राज्यातला कोणता सण, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नंदीकोलू हा जो पारंपरिक नृत्य प्रकार आहे तो कर्नाटक राज्याचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे?
तर राज्याच्या राज्यपालांना तो अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय रांगांची दिशा कोणती आहे? तर हिमालय पर्वतरांग म्हटलं की पूर्व पश्चिम असा विस्तार त्याचा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचं क्षेत्र असून वन्यजीव व जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चुकून इथे टिपेश्वर झालेलं आहे. इथे राधानगरी किंवा चांदोली या दोनपैकी एक या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु TCSने दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा टिपेश्वर लिहिलेलं आहे. पण हे उत्तर चुकीचं आहे, कारण टिपेश्वर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे इथे एकतर चांदोली राष्ट्रीय उद्यान असेल किंवा मग राधानगरी असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असेही केले जाते? तर गौतमीपुत्र सातकर्णीचा वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केले जाते. पुढचा प्रश्न आहे, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. तहसीलदार हाच न्यायिक अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी असतो आणि समाजामध्ये जे काही संघर्ष उद्भवतील ते सोडवण्याचं तहसीलदारांचं काम असतं. ठीक आहे, आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे पहा. राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर जे वेगवेगळ्या क्षेत्रातून कला, संस्कृती, समाजसेवा, त्याचबरोबर खेळात अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे नामनिर्देशित केले जातात सदस्य राज्यसभेत, त्यांची संख्या असते 12. ठीक आहे, तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.